मतदान यादी अद्ययावत झाल्याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुका घेणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण होय. सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची घाईगडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काही प्रभागाच्या याद्या पाहिल्या असता एका मतदारांचे नाव 3 प्रभागात आलेले आहेत, तर काही प्रभागांमध्ये मतदारांचे नाव वेगळे आणि फोटो वेगळे. तर अनेक मतदारांकडे मतदानाचे कार्ड आहेत, मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नाहीत. इतकेच नव्हे तर 20 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली मतदार यादी पाहिली असता त्यात मतदारांचे फोटो गायब करण्यात आले आहेत. त्यामुळे बोगस मतदान करण्यास अतिशय सुलभ होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. तर अनेक मयत झालेल्या मतदारांची नावे अद्यापही मतदार यादीत जैसे थे तसेच आहेत. त्यामुळे पुन्हा 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला तरी चालेल, मात्र सर्व मतदारांचे नाव मतदार यादीत आलेच पाहिजेत असा सोलापूरकरांचा कयास असल्याचे मत हाजी MD शेख, अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची वारे वाहू लागलेले आहेत. नुकतंच 2 तारखेला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झालेलं आहे, तर काही नगरपालिकांचं मतदान हे 20 तारखेला होणार आहे आणि दोन्हीही झालेलं मतदान आणि होणारं मतदान याची मतमोजणी 21 डिसेंबरला ठेवलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी मारामाऱ्या, दगडफेक, चोऱ्या, बोगस मतदान असं घडलेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचं घाई सध्या निवडणूक आयुक्त करत आहेत. परंतु आता पाहिलं, मी गेल्या 1 महिन्यापासून अभ्यास करतोय. 2017च्या मतदार यादीमध्ये सर्व मतदारांच्या फोटो आहेत. तर 2000 हे आता 25ला जे होऊ घालत आहे निवडणूक, त्याच्यासाठी 1 जुलैची मतदार यादी कायम करून 20 नोव्हेंबरला त्यांनी मतदार यादीची जाहीर केली सोलापूर महानगरपालिकेमध्ये. त्यामध्ये एकही मतदानाचं फोटो आलेलं नाही. म्हणजेच फोटो शिवाय मतदान करणं म्हणजे बोगस मतदानाचा सुळसुळाट होणार आहे. त्याशिवाय अनेक मतदारांचे मी जवळजवळ प्रभाग क्रमांक 20, 19, 21, 25, 14, 15, 11 आणि 17 याचं मी पाहणी केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक मतदारांकडे मतकार्ड आहेत, परंतु त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही. असे शेकडो लोकांचं प्रत्येक प्रभागामध्ये झालेलं आहे. तर काही लोकांचे एकाच मतदाराचं 3 प्रभागामध्ये नाव आलेलं आहे, तर काही लोकांचं नाव मतदार यादीमध्येच नाही. तर अनेक लोक दगावून 20-20 वर्षाले वाढवून तरी सुद्धा माहितीचे अजूनपर्यंत मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांचं मतदान प्रत्येक कोणाला होतो, हे सर्व तपासणी करण्यासाठी आणि प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली. त्या प्रभाग रचनेमध्ये 20 आणि 21 नंबर प्रभागचा काही सुद्धा कोणाचं तक्रार नव्हती. तसाच अहवाल शासनाकडे, निवडणूक आयुक्ताकडे महानगरपालिकेने पाठवला होता. तिथून आल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या मर्जी म्हणजे कुणाच्या तरी दबावाखाली येऊन त्यांनी प्रभाग रचनेच्या त्या आराखड्यामध्ये फेरबदल करत मुस्लिमांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये अशा पद्धतीनं पुरेपूर काळजी घेत त्यांनी त्यामध्ये फेरबदल केलेला आहे. हे सर्व अन्यायकारक आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मतदार यादी प्रत्येकाच्या घरोघरी फिरून प्रत्येकाचं नाव, प्रत्येक मतदारांचं नाव मतदार यादीमध्ये आलंय का नाही याची खातरजमा करावी. ज्यांचं नाव आलं नसेल त्यांचं नाव घ्यावं आणि प्रत्येक मतदारांचं नाव, फोटो त्यांच्या मतदार यादीमध्ये आलाच पाहिजे अशी काळजी घेतल्याशिवाय मतदान घेण्याची किंवा महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची घाई अजिबात करण्यात येऊ नये. जर असं झालं तर मग बिहारपेक्षाही खतरनाक परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये होईल. त्यासाठी माझी निवडणूक आयुक्ताला कळकळीची विनंती आहे की त्यांनी
पुन्हा एकदा मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणुका लावू नये अशी माझी जाहीर विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्ही आरोप केलेला आहे की मुस्लिम उमेदवार निवडून येऊ नये असं प्रभाग रचना केलेली आहे. तर अशी किती वार्ड आहेत नेमके? 11 नंबरमध्ये, 17 नंबरमध्ये, 14 नंबरमध्ये, 21 नंबरमध्ये, 20 नंबरमध्ये, 15 नंबरमध्ये असे अनेक प्रभाग आहेत ज्या ठिकाणी एक सुद्धा निवडून येऊ नये अशी रचना केलेली आहे. काय गरज काय होती तुम्हाला? जर तुम्हाला कोणाची ही हरकत नव्हती तर महानगरपालिकेचे त्या हे करताना तुम्ही बदलायची गरज काय होती तुम्हाला? प्रभाग क्रमांक 20 बद्दल काही लोकांनी हरकत म्हणजे तक्रार सुद्धा दिलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय? नाही, दुसऱ्या प्रभागामध्ये म्हणजे 19 नंबर प्रभागामधल्या काही नगर 20 नंबरच्या प्रभागामध्ये आले, त्यामुळे तक्रारी केलेल्या आणि त्या तक्रारी योग्य आहेत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.